संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठीची महती व्यक्त केली आहे. अमृतालाही पैजेने जिंकणारी अक्षरे अशी अमृतवाणी ज्ञानदेवाच्या प्रत्येक शब्दाशब्दातून व्यक्त झाली आणि ब्रह्मविद्यात शब्दरूप झाली. मराठी भाषा ही मराठी संस्कृतीचा अस्सल आधार आहे. मराठी भाषेला अभिजात हा दर्जा आपल्याला मिळाला आणि मराठी माणसाच्या जीवनातली भाषा विश्वात एक अर्थपूर्ण घटना ठरली. आज संपूर्ण जगात जवळपास 12 ते 13 कोटी मराठी भाषिक आहेत जे मराठी बोलतात. त्यापैकी 7 ते 8 कोटी मराठी महाराष्ट्रात आहेत. केंद्र शासनाने आतापर्यंत एकूण 11 भाषांना अभिजात दर्जा दिला. त्यामध्ये मराठी ही आपली महाराष्ट्राची राजभाषा. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. एखाद्या भाषेला जेव्हा हा दर्जा मिळतो, भाषेच्या श्रेष्ठतेवर राज्य मान्यतेची मोहरच उमटवली जाते. जिचं अस्तित्व आणि मौलिकता सिद्ध करता येऊ शकते ती भाषा अभिजात भाषा. आणि माझी माय मराठी ही मौलिक आहे, वाङ्मयीन समृद्ध आहे. आता प्राचीनत्वाच्या शोधात 7 वाहनांच्या कालखंडात सर्वात प्राचीन ग्रंथ म्हणजे गाथा प्रशस्ती, गाथा सप्तई. या भाषेत 1110 मध्ये मुकुंदराज या कवीने विवेक सिंधू या काव्यग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. मराठीतील हा पहिला ग्रंथ मानला जातो. त्यानंतर 1212 मध्ये ज्ञानेश्वरी या ग्रंथाची रचना ज्ञानेश्वरांनी केली. यानंतर महानुभाव संप्रदायाने मराठी साहित्यात भक्तिपंथाच्या काव्याची मौलिक भर घातली, ज्या चक्रधरांनी लिहिलं. त्यानंतर संत एकनाथ, फुले, आंबेडकर, नेमाडे, कुसुमाग्रज, विदा करंदीकर, खांडेकर, नामदेव ढसाळ, अरुण कोल्हटकरांची व वपू चित्र्यांची आणि विदा सावरकर या सर्वांची साहित्य श्रेष्ठ दर्जाची आहे. मराठी आपला श्वास आहे आणि आपला अभिमान आहे. ज्ञानेश्वरांनी मराठीला अमृतासारखी किंवा त्यावरही गोड असलेली माझी तुमची मराठी. अलवार कधी तलवार कधी, पैठण सुबक नववार कधी, कधी कस्तुरीचा दरवळ दळवी, ती सप्त सुरांवर स्वार कधी. डौलात फडकते रायगडी, नाचते कधी भीमेकाठी. ही माझी माय मराठी, अशी माझी माय मराठी. दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंदर्य, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकांचे कर्तव्य आहे. कुसुमाग्रज म्हणतात की माझं मराठीपण मी शोधलं सह्याद्रीच्या डोंगरात, संतांच्या शब्दात, इतिहासाच्या पानात. तेव्हा हसून सारी जण म्हणते आम्ही शोधलं आमचं मराठीपण या भूमीवरील माणसांच्या मनात. त्यांच्या जखमा, त्यांच्या रक्तात त्यातून उसवतात सूर्यांची किरण. मराठीपण ओलांडून साऱ्या आकाशाला गवसणी घालणारे आपल्या माय मराठीचा इतका वैभवशाली प्राचीन इतिहास आहे, तसा जिवंत ठेवण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्व मराठी माणसांची आहे. मराठी म्हणजे अवीट असा गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे शौर्य, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे आपला महाराष्ट्र, आपला महाराष्ट्र. जय मराठी, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.